राबोडी परिसरात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याची ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळी कट्टर समर्थक मानले जाणारे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी नजीब मुल्ला यांचा बालेकिल्ला असलेल्या राबोडी परिसरात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिल्यानं ठाण्यातील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झालेले मुल्ला हे आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील वर्चस्वाला अलीकडे सुरुंग लावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. कळवा-मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात आणण्यातही मुल्ला यांचा महत्त्वाचा वाटा होता. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्या राबोडी भागातील निवासस्थानी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. राबोडी या भागात अनेक वर्षांपासून नजीब मुल्ला हे नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. राष्ट्रवादीमध्ये गटबाजीपूर्वी मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. सध्या नजीब मुल्ला अजित पवार यांच्या गटात सामील झाले. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा शहरातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. त्यांना शिंदे गटात आणण्यात मुल्ला यांचा मोठा वाटा असल्याचं बोललं जातं. पक्षात गटबाजी निर्माण झाल्यानंतर नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टीका करतायत. त्यामुळे आव्हाड यांनी शरद पवार यांना थेट त्यांच्या बालेकिल्ल्यात घेऊन आले. शरद पवार येणार असल्यानं राबोडी, वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी भागात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. राबोडी भागात शहराध्यक्ष सुहास देसाई यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. राबोडी भेटीचा कार्यक्रम आखून जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अजित पवार गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचं यावेळी दिसून आलं. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। दुकानांवर मनसे पाट्या लावण्यासाठी दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपल्यानं ठाण्यात मनसेचं खळखट्याक. दुकानांवरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे चांगलीच आक्रमक झालीय. जर दुकानांवर मराठी पाट्या न लावल्यास खळखट्याक करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. तसंच सोलापूर, दहिसर आणि ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी कारवाईही सुरू केली आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली 25 नोव्हेंबरची मुदत संपली आहे. त्यामुळं मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी दहिसर आणि ठाण्यात खळखट्याक आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासूनच मराठी पाट्यांसाठी आग्रही आहे. याशिवाय न्यायालयानं देखील मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही या आदेशाचं पालन होताना दिसत नसल्यानं मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. रविवारी सकाळीच ठाण्यात मनसेकडून MG मोटर्स शोरूमला काळं फासण्यात आले. याशिवाय काही दुकानांवरील इंग्रजी पाट्यांची तोडफोडही करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने देखील वेळ दिली होती 2 महिने. त्याच्यानंतर आज मनसेने पुन्हा एकदा खळबट्यात नसून विशेष आंदोलन करण्यात आलेलं. कसं बघतो आज तुम्ही पुन्हा इशारा दिलेला आहे पण मराठी पाट्या या इंग्रजी माध्यमातून दिसून येतात. नाही, आज काल 25 तारीख संपली आणि आज 26 होती. माननीय राजसाहेब व अमित साहेब काही दिवस पहिलंच बोललेले की मराठी पाट्या संदर्भात मनसे 25 नंतर खळकटाक अवलंबवेल. आज आपण बघितलं असेल तर त्याचा पहिला टप्पा हा आपण मॉरिस अँड गॅरेजेस ही चायनीज कंपनी आहे, त्यांच्या इकडे शोरूम आहे आणि त्या शोरूममध्ये कुठेही मराठी पाटी नव्हती. तर त्यांना आज धडा शिकवण्यात आलेला आहे. जर ठाण्यातील सगळे जेही दुकानदार आहेत किंवा जेही व्यावसायिक आहेत त्यांनी त्यांच्या आस्थापनांच्या पाट्या मराठीत केल्या नाही तर आंदोलन अजून तीव्र होईल आणि असेच खळकट्याक जागोजागी ठाण्यात होतील आणि ह्याला जबाबदार प्रशासन आणि सरकार असेल. मुंबईने कारवाई करायला सुरुवात केली आहे मात्र ठाण्यातील अजून महापालिकेने आस्थापना संदर्भात कारवाईचं पाऊल उचलले का? नाही, ठाणे महानगरपालिका काहीच करत नाही आहे, त्यांचं लक्ष पण नाही आहे. 2 महिने दिलेले तेव्हाच त्यांनी नोटिसा देऊन मराठी पाटा करायला लावल्या पाहिजे होत्या पण तसं काही झालेलं दिसत नाही आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ही प्रशासनाच्या नाकामीमुळे आंदोलन झालेलं आहे. आंदोलन पुढे तीव्र न हो यासाठी प्रशासनाने काही ना काहीतरी लवकरात लवकर केलं पाहिजे. सर, मराठी पार्टी को लेकर ठाणे शहरात पारंपरिक पद्धतीनं तुलसी विवाह संपन्न, दीपोत्सवानं उजळला परिसर. हार आणि फुलांनी सजवलेल्या तुळशी वृंदावनासमोर बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली. यामध्ये अंतरपाठ धरला गेला आणि स्वस्ती श्री गणनायक गजमुखम असा गजर सुरू झाला. शुभमंगल सावधान म्हणतात तुळशी आणि बाळकृष्णावर अक्षतांचा वर्षाव झाला. तुळशी विवाहाच्या या सोहळ्यानं यंदाच्या लग्नसराईची सुरुवात झाली आहे. शहर आणि परिसरात आज पारंपरिक पद्धतीनं तुळशी विवाह थाटात संपन्न झाला. काही ठिकाणी भटजींना आमंत्रित करून तर काही ठिकाणी पारंपरिक मंगलाष्टकांच्या ध्वनिफिती लावून हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी दीपोत्सवानं परिसर उजळून निघाला. हे तुलसी, तू लक्ष्मीची सखी, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा असून तुला नमस्कार असो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. दिवाळीनंतरच्या कार्तिकी एकादशीपासून या विवाहास प्रारंभ होतो. हा उत्सव पौर्णिमेपर्यंत साजरा व्हावा असा उल्लेख शास्त्रात असला तरी बहुतांश जणांनी आजच तुलसी विवाह साजरा केला. ठाण्यातील कोपरी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरातही तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी तुळशी विवाहात हजेरी लावली होती. ठाणे शहरात रात्री 10पर्यंत विवाहाच्या मंगलाष्टका आणि आतिषबाजीमुळे मंगलमय वातावरण अनुभवायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन केलं. दरम्यान यावेळी 26/11च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पक्ष कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून संविधान रक्षणाची शपथ घेतली. याच ठिकाणी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस, जवान तथा निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या देशातील लोकशाही ही सर्वात प्रबळ लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातून संविधानाच्या माध्यमातून देशाला लोकशाही प्रदान केली आहे. या लोकशाहीच्या रक्षणाची आपली जबाबदारी असल्याचं यावेळी सुहास देसाई यांनी सांगितलं. तर विक्रम खामकर यांनी हा देश बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या संविधानावरच तरलेला असल्याचं सांगितलं. परंतु सध्या हे संविधान मान्य नसलेले लोक सत्तास्थानी कार्यरत आहेत. त्यामुळे शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या लोकांची जबाबदारी वाढली असल्याचंही त्यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन,
व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भारतीय संविधान दिनानिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयात राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन. भारतीय संविधान दिनानिमित्त रविवार 26 नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमान नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच राज्यघटनेच्या उद्देशिकेचं यावेळी सामूहिक वाचन करण्यात आलं. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नागरिक, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते.